शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपत्ती मदतीची प्रकरणे कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित राहता कामा नये असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध कृषी योजनांचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या आहेत। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी योजनांचा आढावा घेण्यात आला। यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना वेळेत मदत मिळणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत अशा सर्व प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले। शेतकऱ्यांमधील तणाव, नैराश्य आणि आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाच्या प्रेरणा प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या 1416 या टोल फ्री आरोग्य हेल्पलाईनची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असंही त्यांनी सांगितलं। आत्महत्याग्रस्त गावांमध्ये आरोग्य विभागानं गृहभेटी आणि समुपदेशनाला प्राधान्य द्यावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या। याशिवाय खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण करणे, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी एकात्मिक चारा लागवड नियोजन करणे, तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, महाडीबीटी, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेती नुकसानीची भरपाई अशा विविध योजनांची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही त्यांनी दिले।